नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण तळेगाव दाभाड येथील बनेश्वर मंदिर या ठिकाणी आहोत. आज श्रावणी सोमवार, पहिला सोमवार असल्यामुळे अनेक भाविकांची या ठिकाणी गर्दी होत आहे आणि या ठिकाणी एक भाविकाकडून अनेक भाविकांना प्रसाद वाटप देखील होत आहे. आपण त्यांच्यासोबत आहोत. आता आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. नमस्कार आणि श्रावणी सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ओळख सांगावी आपली. मी संगीता सोनवणे, उपजिल्हा संघटिका, उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरं, आज या ठिकाणी आपल्यामार्फत अनेक भाविकांना आपण प्रसाद वाटप करताय. नक्की काय औचित्य आहे, नक्की काय सांगाल? नुसतंच काल साहेबांचा वाढदिवस झाला, उद्धव साहेबांचा. म्हटलं भरपूर ठिकाणी कार्यक्रम होते आमचे पक्षाचे. म्हटलं उद्या श्रावण सोमवार आहे, त्या निमित्ताने आपण जरा वेगळं काहीतरी करूया. भाविकांना फराळाची वगैरे लाडू, वेफर असे वाटप करू. बरं, केव्हापासून म्हणजे कधीपासून वाटप चालू आहे? सकाळपासून का आता म्हणजे संध्याकाळी? आणि किती वाटप झालं असेल अंदाजे? दुपारपासून आहे. 600 लोकांना. 600 लोकांना. भाविकांना या ठिकाणी प्रसादाचं जे काय आहे ते वाटप केलं जात आहे. आपण लवकरच मंदिरातली जी गर्दी ते सुद्धा आपण लवकरच पाहून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत उपजिल्हा प्रमुख भरत ठाकूर साहेब. आपण त्यांच्याकडे जाणून घ्या. साहेब नमस्कार. आपलं तर संपूर्ण पुणे जिल्हा ओळखते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक प्रसाद वाटप या ठिकाणी करता. आपण काय माहिती द्याल? गेले 2-3 दिवसापासून आम्ही जे तालुक्यामध्ये कार्यक्रम घेतोय त्याच्यामध्ये पवना धरण भरलं आणि पवना धरणाचं पाणी सोडल्यानंतर त्या ठिकाणी दरवर्षी आम्ही शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी साडी चोळीची ओटी भरून आम्ही धरणाचं पूजन करतो. ते काल केलेलं आहे. त्यानंतर देवरोडसारख्या शहरामध्ये कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे. त्या ठिकाणचा कार्यक्रम करून आलो आणि या ठिकाणी आता बनेश्वर मंदिर म्हणजे एक पुरातन मंदिर आहे आणि तळेगाव म्हटल्यानंतर कोटवा महाराजांचे देवस्थान आणि बनेश्वर मंदिर म्हणजे हे शिवकालीन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये भाविक जर मनापासून आला तर निश्चित हा आपल्या नवसाला पावणारा बनेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि अशा या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी दुपारी रक्तदान झाल्यानंतर या ठिकाणी माझे तळेगावचे जिल्हा संघटिका संगीताताई सोनवणे असतील, आमचे समन्वयक गरुड भाऊ असतील, त्यांचे सहकारी असतील, या सर्वांनी या ठिकाणी मला सांगितलं किंवा आम्ही या ठिकाणी प्रसादाचं वाटप करणार आहे. मग ते दुपारी उद्धव साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही हे सगळे 2-4 दिवस कार्यक्रम करतो आहे आणि आता त्याची मला वाटतं सांगता या ठिकाणी आम्ही शेवटचा दिस गोड व्हावा महाराजांच्या उक्तीप्रमाणे आम्ही या ठिकाणी हा प्रसादाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि आमच्या तळेगाव शहराचे हे कार्यकर्ते नेहमी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेत असतात आणि आज या भाविकांची सेवा करणं, त्यांना प्रसाद देणं, त्यांना या ठिकाणी उपवासाचा फराळी देणं, या कार्यक्रमामध्ये त्यांनी अगदी आनंदाने उत्साहाने या ठिकाणी प्रसादाचं वाटप केलेलं आहे. आणि आता मगाशी 600पर्यंत गेले होते पण आता भाविक बरेच होते. आता आरतीचा टाईम झाला आहे. आत्ता आमचे भाविक 1000पर्यंत गेलेले आहेत आणि एवढ्यांना या ठिकाणी वाटप झाले आणि आरती संपल्यानंतर राहिलेलं जेवढं काय वाटप होईल ते आम्ही या ठिकाणी करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता नुकतंच आपण उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी प्रसाद वाटप कसं आयोजन होतं त्याची माहिती घेतली. आपल्यासोबत आणखी एक पदाधिकारी आपण त्यांच्याकडे जाणून घ्या. सर नमस्कार, आपली ओळख सांगावी. सतीश मारुती गरुड, तालुका समन्वयक, उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरं, आता या ठिकाणी आपल्या मार्फत प्रसाद वाटप होतं. तर प्रसाद वाटप तर झालेलं छान आहे, चांगलं नियोजन तुम्ही केलं. तर आत्ता आपण बनेश्वर मंदिरामध्ये आहोत. तर बनेश्वर मंदिराची आपण काय आठवण सांगाल? आपलं मूळ गाव कोणतं आणि काय सांगाल? माझं तळेगाव दाभाडे राहायला सुद्धा मी बनेश्वर मंदिरापासून राहिलो. गेले 10 वर्ष तुम्ही राहिलो आणि इथं आम्ही अभ्यासाला असतो लहानपणापासून. त्यामुळे तुमची मला चांगली माहिती हे जे मंदिर आहे त्या टायमाला पुराण असल्यामुळे तिथं पुणे लक्षात संतोष भाऊ बेगडे सगळं मंदिराचे म्हणजे व्यवस्थित बांधून खांबून सगळं व्यवस्थित मंदिर परत जीवनात करून टाकलं लोकांनी केलं. आणि त्यांचं ऋणी आहे तेव्हा आपल्या इथं कोणतरी माणूस आहे करतोय त्याच्यानंतर